सो जी ग्रोथ ती लोक पुढील 10 वर्षात करू शकत नाहीत ती विदिन 1.5 इयर होऊ शकते. व्यापार जर मोठा करायचा आहे ना तर मालकांना त्या गल्ल्यावरून उठवल्याशिवाय व्यापार मोठा होणार नाही. 16 वरून तुम्ही 84 वरती 87 वर्षी 90 वरती का नाही गेलात? ग्रोथ का नाही झाले तुमची? तुमच्याकडे पार्किंग आहे का? जरी नाही आहे तो ग्राहक तुमच्या आतमध्ये येतोय काउंटरला, तुम्ही त्याला कसं ट्रीट केलं पाहिजे, कसा माल दाखवला पाहिजे, कशा प्रकारे त्या ग्राहकाने इथून परत जाताना मनामध्ये एक भावना ठेवली पाहिजे की बेस्ट ठिकाणी मी खरेदी करतोय. भरोसाच नाही कोणावरती. भरोसा ठेवल्याशिवाय गोष्टी होणार नाहीत. आणि आम्ही म्हणत नाही लोकांवरती भरोसा करा. पॅरामीटर लागतं ते म्हणजे संध्याकाळी माझा स्टॉक मॅच झालाय का. जर सकाळी उठून गल्ल्यावर जाऊन बसायचं आहे आपल्याला आणि जी गोष्ट आपण वर्षानुवर्ष करत आलोय ती जर चेंज नाही केली तर व्यवसाय काय केला मग आपण? मग सेल्फ एम्प्लॉय होता. त्याच्या मनात ऑलरेडी द्विधा मनस्थिती आहे. सोन्याचे भाव एवढे वर गेले, मग ते खरेदी करू की नको करू, की त्याच्यापेक्षा मी स्टॉक SIP ह्या सगळ्यांमध्ये गुंतवणूक करू, की ज्याचं खूप मोठं बंबार्डिंग होतं की SIP करा, स्टॉक करा आणि मोठे काहीतरी रिटर्न्स मिळवा. मोठमोठे ब्रँड फक्त आणि फक्त सिटी निवडतात आणि पाय ठेवतात असं अजिबात नाहीये. त्या बाजाराने करायला हवं होतं 10 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी. काही चेंज नाही केलंय. त्यामुळे बाजारात ब्रँड येतात नवीन. जर त्यांनी त्यावेळेला 8.5 CR लावले असते फक्त मेटलवरती दागिन्यांवरती तर आज त्याची व्हॅल्यू बघा किती झाली. हेच जर त्यांनी क्लॉथिंगमध्ये लावले असते तर जो स्टॉक ते आणतात, ज्या व्हरायटीज ते आणतात तेच आहे सगळं. चेंज त्यामध्ये काही नाही. त्यांनी अशी कुठलीही गोष्ट करायचा प्रयत्न नाही केला आहे की हा माल जर विकला जात नाही तर त्यासाठी वेगळं काही केलं पाहिजे. आणि लाडक्या बहिणींच्या कामाचं तुम्हाला बहिणींना उत्तर देऊ शकतो मी, तो देऊ इच्छितो. मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाहीत ती गोराबेज पॉडकास्टवर असतेच असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश, तुमचं गोराबेज पॉडकास्टवर खूप खूप स्वागत आहे. खरं तर प्रत्येकाला सोनं घ्यायचं असतं, सोनं घेऊन सगळ्यांना ते मिळवायचं असतं, अरे काय घातलंय असं सगळ्यांना दाखवायचं असतं. पण एक्झॅक्टली हा सोन्याचा बिझनेस कसा रन होतो किंवा हे सोन्याचे आपल्याला एवढी ग्लोरिफाईड शॉप जे दिसतात त्याच्या मागे काय गोष्टी असतात किंवा हे सोन्याचे बिझनेस कसे ग्रो झालेले आहेत आणि त्या एका लेवलपर्यंत पोहोचलेले आहेत, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत अर्णव पाटील सरांकडून, जे की कन्सल्टंट आहेत आणि कोचही आहेत गोल्ड बिझनेस किंवा ज्वेलरी बिझनेस या क्षेत्राशी. तर चला गप्पांना सुरुवात करूयात आणि अर्णवदादांकडून जाणून घेऊयात या सगळ्या गोष्टी रिलेटेड टू गोल्ड बिझनेस. नमस्कार अर्णवदा. नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे गोराबेज पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. आता अर्णवदादा, मी जशी ओळख सुरुवातीला करून दिली कोच आणि कन्सल्टंट, पण या थोड्या वेगळ्या टर्म्स वाटतात. म्हणजे ज्वेलरी बिझनेसमध्ये या टर्म कशा असतात किंवा तुमचं एक्झॅक्ट वर्किंग काय हे जर आमच्या व्ह्युअर्सला सांगितलं तर आवडेल नक्कीच. ओके. इमॅजिन करा की तुम्ही पुण्यात गेलाय किंवा बॉम्बेला गेलात, मुंबईमध्ये. त्या ठिकाणी मोठमोठ्या पेढ्या आपण बघतो ज्याला आपण ज्वेलरी शोरूम्स, ज्वेलरी बिझनेस चेन म्हणतो. तर या लोकांनी आजच्या 15 ते 20 वर्षांपूर्वी त्यांच्याकडे एक स्ट्रक्चर तयार केलं ज्यामध्ये कोर टीम, परचेस डिपार्टमेंट, सेल्स डिपार्टमेंट, त्याचे इन्चार्ज, CEOs या प्रकारची प्रणाली इत्यंभूत प्रकारे राबवायला सुरुवात केली. आजची स्थिती अशी आहे की त्यांच्या भारतभरामध्ये नव्हे तर जगभरात शेकडो शाखा आहेत ज्या ठिकाणी संचालक बसत नाही. बरोबर. ह्याच प्रकारचा पॅटर्न जिल्हा स्तरावरती, तालुका स्तरावरती जर कुणा सराफाला, ज्वेलरला राबवायचा असेल, त्याला त्याच्या फ्रँचायझीज आणायच्या असतील, बिफोर त्याला त्याची कोर टीम बनवायची असेल तर त्याला कॉर्पोरेट लेवलचं वर्क कल्चर तिथे डिफाईन करावं लागतं. त्या क्षेत्रामध्ये आमचा अनुभव असल्यामुळे, त्यात आम्ही पारंगत असल्यामुळे आम्हाला ते पाचारण करतात. मग त्यांचे डिस्कशन होतं. त्यांना समजवतो आम्ही की ह्या ब्रँडचं पोटेन्शियल किती मोठं आहे आणि आपण काय करतोय. सो जी ग्रोथ ती लोक पुढील 10 वर्षात करू शकत नाहीत ती विदिन 1.5 इयर होऊ शकते. आणि प्रॅक्टिकल बेसिसला आम्ही काम करत असल्यामुळे आणि त्याचा बेनिफिट घेत असल्यामुळे प्रत्येक आमचा एक्झिस्टिंग कस्टमर आम्ही हे प्रत्यक्षपणे तिथे राबवतो आणि ग्राहक त्याचा बेनिफिट मोजून मापून पुढच्या लेवलची वाटचाल रन करू शकतो. सोप्या भाषेत सांगायचं तर संचालकांविना सराफी व्यवसाय करता येतो हे फक्त वाक्य नसून हे शाश्वत सत्य आहे आणि हे आम्ही रूपांतरित करून देतोय लोकांना, ग्राहकांना आमच्या. मला तेच विचारायचं होतं, कारण बऱ्याच असं होतं ना, पेढी म्हटलं की खजिनदार येतो. हो. आणि खजिनदार आला की ते लिखापडी आणि ते नसताना हे कसं करता किंवा कसं होतं हा सगळ्यात मोठा सांगतो. यामध्ये सॉफ्टवेअर आपल्याकडे असलं पाहिजे. त्यानंतर रिपोर्टिंग स्ट्रक्चर आपण राबवलं पाहिजे. आणि हे करत असताना जे मेन पॅरामीटर्स आहेत
जसे समजा एखाद्याने तिजोरी घेतली, तिला चावी दिलेली आहे, ती चावी किंवा तो पासवर्ड हे टाकणं त्या तिजोरी मालकाचं मुख्य काम आहे. बरोबर. जर तो दरवाजा उघडा ठेवेल ना तर तिजोरीचं काम करू शकणार नाही. तसंच सॉफ्टवेअरचा टूल त्याचं काम करेल. बॅकएंडला आम्ही आपल्याला सांगतो की आपण काय काय केलं पाहिजे. Correct. फ्रंट एंडला जी तुमची सेल्स टीम आहे तिला माल कसा मोजून द्यायचा, कसा परत घ्यायचा, आणि ही गोष्ट एका शाखेमध्ये आपण राबवली. फॉर एक्झाम्पल एक शाखा आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये, तिथे त्यांची 3री जनरेशन रन करते. त्यांची सेम पॅटर्नची राबवलेली जी शाखा आहे ती दुसरी चालू होते कल्याण पश्चिम मध्ये. संचालक कल्याणला फक्त ओपनिंग पुरतं जाणार आहेत, करेक्ट. पण त्यांना छत्रपती संभाजीनगरला बसून झोप लागेल. अशा प्रकारचं सिस्टम हे प्रॅक्टिकल वेने राबवलं जातं. त्यासाठी सॉफ्टवेअर, एक प्रॉपर प्रशिक्षित केलेली मार्केटिंगची, सेल्सची आणि बॅकएंड बघणारी टीम, आणि त्यापुढे त्यांचा स्वामित्व जपणारा चांगला स्टाफ, जो त्यांच्या अंडर त्यांनी काय काय तयार केला, नंतर तो आमच्या अंडर आम्ही त्याला व्यवस्थितपणे डेव्हलप करून दिला. शेवटी कसं आहे बघा, जगात सर्व प्रकारची लोक आहेत, पण त्यामध्ये चांगल्या लोकांचं प्रमाण फार जास्त आहे. नक्कीच. लोकांना उलटं वाटतं, चांगले लोक फार आहेत, पण त्यांना योग्य जर आपण पॅकेज दिलं, प्रशिक्षण दिलं आणि त्यांना भविष्य समजवलं तर शाखा रन होतात. आणि व्यापार जर मोठा करायचा आहे ना तर मालकांना त्या गल्ल्यावरून उठवल्याशिवाय व्यापार मोठा होणार नाही. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर व्यापारी जर समोर असेल तर ग्राहक मागतो उधारीत माल, व्यापारी नसेल तर ग्राहक शिस्तीमध्ये माल खरेदी करणार. हे साधं त्यातलं एक यमक समजून घेतलं पाहिजे. पण आता जसं तुम्ही बोलता बोलता बोलून गेलात की 3री जनरेशन आहे, आता एक बघायला मिळतं जनरली मार्केटमध्ये की बाबांनी सोन्याची पेढी स्टार्ट केली आहे सपोज, येस, मुलांनी चालवली, पण आता नातवाच्या यूज तर जसं जग बदललंय तशा बऱ्याचशा गोष्टी बदलल्यात, मग ती चालत नाही किंवा त्या गोष्टी तशा वर्कआउट होत नाही जशा बाबांच्या काळात होत्या. कारण मोठे ब्रँड्स आले, त्याच्यानंतर प्युरिटीचा गेम आलाय आणि बऱ्याचशा गोष्टी आलेल्या आहेत. येस. मग या गोष्टीनं कसं टॅकल करावं त्यांनी? यामध्ये बघा, सगळ्यात पहिले तर हा जो जनरेशन गॅप आहे ना हा आम्ही ऍड्रेस करतो. ओके. आजोबांचं म्हणणं, वडिलांचं म्हणणं, काकांचं म्हणणं एवढंच आहे की आपला ग्राहक तुटला नाही पाहिजे. करेक्ट. ओके. आणि त्यांनी उभ्या आयुष्यात कुठल्याही नवीन संकल्पना न राबवल्यामुळे आणि न स्वीकारल्यामुळे आज त्या ब्रँडची ही हालत झालेली आहे. नाव मोठं आहे, पण तुमचं एवढं लांबलचक नाव जर ग्राहकाला पाठ करावं लागतं तर तिथून तुमचा ग्राहक समजून घ्यायला पाहिजे आपण की आधीची जनरेशन आता राहिलेली नाहीये. ज्यांना तुम्ही दागिने विकले त्यांना मुलं झाले, त्यांच्या मुलांची लग्न आहेत आता. करेक्ट. तर ही जी टीनेज जनरेशन आहे, या जनरेशनला जर ऍड्रेस करायचं असेल तुम्हाला किंवा यांच्या आधीच्या जनरेशनला ऍड्रेस करायचं असेल तर तुमच्याकडे जी नवीन पाठबळ आलेलं आहे, तुमचा नातू आलाय, त्याचं म्हणणं समजून घेतलं पाहिजे. नातू सांगतोय की पप्पा आपण किंवा आजोबा आपण सॉफ्टवेअर लावलं पाहिजे, आजोबा आपण ट्रेनर हायर केला पाहिजे, कन्सल्टिंग घेतली पाहिजे, जेणेकरून आपला ब्रँड डेव्हलप होईल. हे लोक या गोष्टी स्वीकारत नाही. आम्ही हे म्हणत नाही की तुम्ही आम्हालाच पाचारण करा, बट ही काळाची गरज आहे. आज जर हा ब्रँड चेंज नाही करणार, स्वतःला डेव्हलप कधीच होऊ शकणार नाही. त्यांच्याकडचा स्टाफ जसं काम 5 वर्षापूर्वी करत होता त्यापेक्षा खालच्या लेवलचं काम आता तो करायला लागलाय, कारण त्याला सवय झालेली आहे. ग्राहकाला रिस्पेक्ट द्यायचा नाही, त्यांना पाण्याचा ग्लास विचारायचा नाही, कस्टमरला आता हॉस्पिटॅलिटी या गोष्टीची जेव्हापासून आदत लागली आहे ना तर ग्राहक विचार करतो की इथे परत यायचं का नाही. खरेदी करताना जरी ही हालत आहे तर भविष्यात जर मला वस्तू मोडायची वेळ आली तर हे लोक कसं ट्रीट करतील मला. काही गोष्टी कठोर आवडू शकतात ऐकायला, पण ही रियालिटी. त्यामुळे मग चेंज करत नसल्यामुळे नवीन जनरेशन जी बसते काउंटरला तिला तिथं बेनिफिट मिळत नाही. मग ती म्हणते मला जायचंय, मी शिक्षण घेतलंय, MBA केलंय मी US मधून, मी चाललो पुण्याला, मी चाललो बँगलोरला. हे जे कमवून ठेवलंय सगळं किंवा पूर्ण विश्व उभं केलंय हे सांभाळेल कोण. सो चेंज स्वीकारला पाहिजे. आणि नवीन जनरेशन इतकी हुशार आहे त्याची म्हणजे मर्यादाच नाहीये. नाही, नक्कीच. आणि तुम्ही म्हणाल तसं नवीन जनरेशन सारखं थोडं अडॅप्ट केलं पाहिजे, थोडं तुझं थोडं माझं करून ते जर पुढे नेलं तर नक्कीच हे होईल. पण आता सगळ्यात मोठा प्रश्न येतो पुन्हा एकदा की कोच म्हणून किंवा कन्सल्टंट म्हणून तुम्ही वेगळा रोल काय प्ले करणार आहात. कारण आता मोठे ब्रँड्स आहेत, पुन्हा एकदा त्यांचंच मी जर सेम कॉपी पेस्ट केलं तर मला पण होईल ना गोष्ट. मग तुम्हाला का बोलू किंवा तुमचा रोल असा पिक्चरमध्ये का नाही. कारण आता जसं काही मोठी ब्रँडची नाव घेत आपण, जसं PNG झालं किंवा तनिष झालं, हे लोकांनी मोठे ब्रँड केलं, त्यांचं जर मी कॉपी केलं किंवा त्यांच्यासारखंच मी माझ्या सिस्टीम किंवा माझ्या ह्याच्यात वापरलं तर मी पण ग्रो होईल. मग ॲज अ कन्सल्टंट किंवा ॲज अ कोच म्हणून
तुम्ही पिक्चर मध्ये काय येतं असं जर एखाद्याला असेल तर काय सांगाल त्याचं? ठीक आहे, छान. तुम्ही छान रिस्पेक्टेबल नावं घेतली ह्या इंडस्ट्रीमधले, जे मोठे पायनियर आहेत. करेक्ट. एक मिनिटासाठी एक्झाम्पल घेऊया आपण. हो नक्कीच. मास्टर बास्टर नाव काय येते पुढे? सचिन तेंडुलकर. तेंडुलकर. यांचे गुरु कोण? माननीय रमाकांतजी, स्वर्गीय रमाकांतजी आचरेकर सर. करेक्ट. सचिन किंवा आता काय चुका करत होते इथपर्यंत जो प्रवास आहे ना, त्यांचा जो कोच होता त्यांच्या अंडरच हा प्रवास झालेला आहे. नक्कीच. तर जेव्हा एखादा सराफ व्यवसाय करत असतो ना, तो सकाळी येतोय 10 वाजता, कंटिन्युअसली काम करतोय, बरोबर. संध्याकाळी 9 ला घरी चाललाय. करेक्ट. सेकंड डे सेम सायकल रन करतोय. पण जर त्यांना मी विचारलं 5 वर्षापूर्वी तुमच्याकडे किती माणसं कामाला होती? 16. आज किती आहेत? 14. असं का झालंय? 16 वरून तुम्ही 84 वरती, 87 वर्षी, 90 वरती का नाही गेलात? ग्रोथ का नाही झाली तुमची? कारण की या मागील 5 वर्षामध्ये त्या सेम मार्केटमध्ये 3 ते 4 नव्हे पण 8 ते 10 नवी शॉप आलेत. हो. ही शॉप येऊन ऍट द सेम टाइम त्या गावातील लोकसंख्या आहे तीच आहे. किंबहुना लोक कमी झालेत त्या शहरातले, ज्यांचं स्थलांतर झालं इतर ठिकाणी. आमचा रोल काय? आम्ही त्या ब्रँडची डिस्कस करतो पहिले की तुम्ही काय काय चुका करतायत. ओके. आणि अतिशय समजूतदारपणे आम्ही प्रत्येक गोष्ट समजून घेऊन बाजारात फिरून सर्वे करून आमची टीम वगैरे त्यांना एक रिपोर्ट प्रोव्हाइड करते की दीज आर द थिंग्स विच यू हॅव टू फोकस ऑन. ह्या मुद्द्यांवर तुम्ही लक्ष देण्याची गरज आहे. आणि ते मुद्दे त्यांना पटल्यानंतर आमची त्या ठिकाणी एंट्री होते. मग त्या ब्रँडमध्ये बेसिकली पहिले संचालकांना प्रशिक्षित करतो आम्ही की ग्राहकाला काय हवंय, काय ठेवलं पाहिजे आणि कसा माल सेल आउट झाला पाहिजे. त्यानंतर येते टीमला आम्ही ट्रेन करतो, गाईडलाईन्स देतो, एटिकेट समजवतो की ग्राहक त्याच्या घरापासून निघून इथपर्यंत कसा पोहोचतो. तुमच्याकडे पार्किंग आहे का? जरी नाहीये तो ग्राहक तुमच्या आतमध्ये येतोय काउंटरला, तुम्ही त्याला कसं ट्रीट केलं पाहिजे, कसा माल दाखवला पाहिजे, कशा प्रकारे त्या ग्राहकाने इथून परत जाताना मनामध्ये भावना ठेवली पाहिजे की बेस्ट ठिकाणी मी खरेदी करतोय आणि आता मी जर गेलो इथून भविष्यामध्ये मला काही कारणास्तव वस्तू मोडायची वेळ आली तर माझ्या फॅमिलीला उत्तर मिळेल का इथे प्रॉपर, व्यवहार व्यवस्थित होईल का, आज तरी माझ्याशी छान बोलले. या प्रत्येक गोष्टीचा त्या माणसाला प्रत्यय आला पाहिजे की दिस इज द बेस्ट थिंग. अशा प्रकारचं प्रॅक्टिकल एन्व्हायरमेंट आम्ही डिस्कस करून त्या ठिकाणी रन करतो. आणि सर्वात महत्त्वाचं आमचा मेन रोल आहे ती शाखा जशी पद्धतशीरपणे रन व्हायला सुरुवात झाली त्यांची शाखा क्रमांक 2 कुठल्या शहरात त्यांनी आणली पाहिजे याची आम्ही त्यांना गाईडलाईन देतो. कारण आमचं काम फक्त त्या ठिकाणी जाऊन प्रशिक्षण देणं हे नाही आहे. वी आर देअर स्ट्रॅटेजिक कन्सल्टंट्स जे त्यांना सांगतात की प्रगती कशी होईल. आपण जे मगाशी ब्रँड सांगितले ना, PNGची आपण गोष्ट घेऊया. नक्कीच. मराठी ब्रँड आहे त्यामुळे अभिमानाने आपण सांगायला पाहिजे. त्यांचा आता IPO ला काही दिवसांपूर्वी किती मोठा त्यांना रिस्पॉन्स मिळाला. हे ओव्हरनाईट नाहीये सक्सेस. नक्कीच नाही. त्या मागे त्यांनी फार मेहनत घेतलेली. हो, कारण आपण बघतो ना PNGच्या खाली लिहिलेलं असतं 1832 पासून. नक्कीच. येस. आणि बघा त्यांनी ते फक्त मांडलं नाहीये, ते त्या गोष्टीचा नेहमी आठवण करून देतात ग्राहकाला आणि तसे वागतायत. आज इतका मोठा रिस्पॉन्स आपल्या राज्यातला सर्वात मोठा ब्रँड नव्हे तर तो भारतातला मोठा ब्रँड म्हणून पाहतोय इन टर्म्स ऑफ ज्वेलरी इंडस्ट्री म्हणतोय. त्यांनी काही गोष्टी फार आधी स्वीकारल्यात ना. ॲज पर माय नॉलेज 2008 मध्येच त्यांनी न्यू जर्सी या US मधल्या ठिकाणी शहरामध्ये त्यांनी शाखा टाकली. आजही लोक बाजूच्या तालुक्याला शाखा टाकायला घाबरतात. कारण सोनं आहे शेवटी. सोनं आहे शेवटी. मूळ मुद्दा काय, फक्त सोनंच नाहीये, भरोसाच नाही कोणावरती. भरोसा ठेवल्याशिवाय गोष्टी होणार नाहीत. आणि आम्ही म्हणत नाही लोकांवरती भरोसा करा, सिस्टम इम्प्लिमेंट करू द्या आम्हाला. असं पण होतं ना की जसं आता भरोशाचा मुद्दा काढल्यानंतर घरातमध्ये पण लोकांचा भरोसा नाही. म्हणजे जो व्यवसाय बाबांनी केला तोच मुलगा करेल का नाही हा बाबांनाच भरोसा नाहीये. मग ते दुसऱ्याकडे कसं काय देतील? बाबांना भरोसा करायला एकच फक्त पॅरामीटर लागतं, ते म्हणजे संध्याकाळी माझा स्टॉक मॅच झालाय का. ओके. जर तो स्टॉक मॅच होतोय, त्याचं ऑडिट प्रोसेस आम्ही लावून टाकलेली आहे, त्या ठिकाणी क्रॉस चेकिंग केली जाते जी त्या तिथल्या टीमला पण कळत नाही कधी चेक केल्या गेली, तर प्रॉब्लेम कुठे आहे. आणि सर्वात महत्वाचं काय की जर सकाळी उठून गल्ल्यावर जाऊन बसायचंय आपल्याला आणि जी गोष्ट आपण वर्षानुवर्ष करत आलोय ती जर चेंज नाही केली तर व्यवसाय काय केला मग आपण. मग सेल्फ एम्प्लॉय होतं, आपल्याकडे 20 लोक कामाला असतील किंवा 25 असतील, पण आपल्याशिवाय जर शटर वरती जातच नाहीये किंवा रात्री बंद होतच नाहीये, कॅश टॅली होतच नाहीये, स्टॉक टॅली होतच नाहीये, तर आपण व्यवसाय करतोय तो फक्त स्वतःपुरता मर्यादित असलेला.
ब्रँड म्हणून आपण काही एक काम करत नाही. मला असं विचारायला आवडेल की एक कन्सल्टंट म्हणून किंवा एक सल्लागार म्हणून तुमचा सोनं व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय? म्हणजे आत्ताच्या सिच्युएशनला, ज्या सिच्युएशनला मोठे ब्रँड ऑलरेडी इस्टॅब्लिश आहेत, ते छान मार्केटिंग करतायत, सोशल मीडिया मार्केटिंग त्यांची जबरदस्त होते, सामान्य माणूस आहे जो माझ्यासारखा, त्याच्या मनात ऑलरेडी द्विधा मनस्थिती आहे, सोन्याचे भाव एवढे वर गेलेत, मग ते खरेदी करू की नको करू, की त्याच्यापेक्षा मी स्टॉक SIP ह्या सगळ्यांमध्ये गुंतवणूक करू, की ज्याचं खूप मोठं बंबार्डिंग होतं की SIP करा, स्टॉक करा आणि मोठे काहीतरी रिटर्न्स मिळवा. हे सगळं बंबार्डिंग होत आहे. त्याच्यामध्ये ऑलरेडी एका साईडला मोठे ब्रँड आहेत, बरोबर, या दोन गोष्टी आहेत. मग माझ्यासारखा नवीन जो आहे, ज्याच्या बाबाची पिढी आहे, त्याला हे सगळं करायची हिंमत येईल का? किंवा त्याच्यासाठी भविष्य काय सोन्याच्या मार्केट? छान प्रश्न आहे आणि हा प्रश्न तुमचाच नाही, तालुका स्तरावर प्रत्येक सराफाचा आहे, ज्याची दुसरी तिसरी जनरेशन काउंटरला बसते आहे. हे बघा, सर्वात पहिली गोष्ट, कुठलाही नवीन ब्रँड जेव्हा तुमच्या शहरात येतो ना, तर त्या ब्रँडला पुढील 3 ते 4 वर्ष त्या ठिकाणी स्वतःला इस्टॅब्लिश करायला जातात. ब्रँड म्हणून त्याची ओळख काय आहे इतर शहरांमध्ये, इतर ठिकाणी, ते सांगण्यात जातात त्याच्यावर. ॲट द सेम टाइम जो ग्राहक तुमच्या दारासमोरून चाललाय, शॉप समोरून चाललाय, शोरूम समोरून चाललाय, तुम्ही त्या ग्राहकाला वर्षानुवर्षे केटर करत आलेला आहात, सर्व्हिस दिली तुम्ही त्यांना वेळोवेळी. आपण दागिना तर विकलाच आहे, पण त्यांच्या अडचणीच्या वेळेला तुमच्या पूर्वजांनी त्यांना हेल्प केली. सराफ हा फक्त दागिने विकत नाही सर, तो काही वेळेला ग्राहकांना कॅश सुद्धा देत असतो, म्हणजे सावकारी धंदा ज्याला म्हणतो आपण, त्याची बातमी करतो. तर ह्या बेसिक गोष्टींना लक्षात जर आपण घेतल्या, तर त्या ग्राहकाला ब्रँडच्या पटीमध्ये विश्वास, व्हरायटी आणि व्हॅल्यू, जर ह्या 3 गोष्टी तुम्ही देऊ शकलात पद्धतशीरपणे, तर तो ग्राहक तुटणार नाही. ग्राहक एकदा नक्की त्या ब्रँडचा अनुभव घ्यायला जाणार आहे, तो तुम्ही रोखू शकत नाही. पण तो अनुभव घेताना तुमच्यापेक्षा डावा अनुभव असला पाहिजे त्यांचा. तुम्ही बेस्ट असाल तर तो ब्रँड येईल, काही दिवस तग धरेल आणि मार्केटच्या बाहेर जाईल. आणि दुसरी गोष्ट, पोटेन्शियल फार आहे जर तुमचा ब्रँड जुना आहे त्याच्यामध्ये, फक्त तुम्ही न बदलल्यामुळे त्या शहरात नवीन ब्रँड आलाय. या पलीकडे वेगळं काही नाही. जर आपल्याला असं वाटत असेल की मोठमोठे ब्रँड फक्त आणि फक्त सिटी निवडतात आणि पाय ठेवतात, असं अजिबात नाहीये. त्या सिटीमधले लॅक्स जे काही पर्टिक्युलरली त्यांना पॉइंट सापडतात, जे त्या बाजाराने करायला हवं होतं 10 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी, काही चेंज नाही केलंय. त्यामुळे बाजारात ब्रँड येत आहेत नवीन. तुम्ही कुठलाही परिसर घ्या. आता आमचं एक आहे, एका ठिकाणी काम चालतं आपल्या अहिल्यानगरमध्ये. तिथे एक परिसर आहे सावेडी. 2011-12 मध्ये, म्हणजे 8-9 पासून त्या परिसरात आम्ही कामं करतोय. 2011-12 मध्ये आम्ही जेव्हा तिकडे जायचो, त्यांना सांगायचो की बाजारामध्ये आमची कार येणे तर सोडा, इथे रिक्षा पोहोचत नाही. शिफ्ट व्हा. ज्या ठिकाणी ऍटलीस्ट 7 ते 8 स्कॉर्पिओ सारख्या गाड्या किंवा मोठ्या सिडन कार्स पार्क होऊ शकतील अशा परिसरात जा. दागिना घ्यायला एक फॅमिली कशी पाय ठेवला आपल्याकडे. त्या काळात आमचे काही 1-2 क्लायंट आहेत, त्या काळात त्यांनी जागा घेतल्यात, आज त्यांचे स्टोर्स आहेत त्या ठिकाणी. आणि काही मंडळी अजून बाजारात आहे. हे कशामुळे होतं? चेंज स्वीकारला पाहिजे. जुनी पिढी जर चेंज स्वीकारेल, नवीन ब्रँड जरी आला तरी तसा फरक पडणार नाही. मार्केटिंग केली पाहिजे, ब्रँड प्रमोट केला पाहिजे आपला. दीज आर द थिंग्स विच दे हॅव टू फोकस ऑन. आता तुम्ही इतकं सांगितलं, त्याच्यातून परत 2-3 प्रश्न पडले. बरं. सगळ्यात महत्वाचा प्रश्न की डिझाईनवाला कुठलंही गोल्ड शॉप म्हटलं की आता जसं प्रत्येक शहरातून मुलं बाहेर आलेली आहेत आणि प्रत्येक कस्टमरला चॉईस मिळतात खूप सारं, त्याची डिझाईनची चॉईस पण वेगळी झाली आहे. ती चॉईस त्या पिढीमध्ये मिळते नाही मिळते, त्याच्यामुळे लोक ऑनलाईन किंवा मोठ्या ब्रँडकडे जातात. अशा याच्यात जो तुमचं जरी कन्सल्टेशन घेत असेल किंवा काही करत असेल, तर त्यांनी डिझाईनमध्ये कशी व्हरायटी देतोय तो, किंवा त्याच्यामध्ये तुम्ही काय हेल्प करताय का तिथे? आम्ही हेल्प करतो त्याच्यामध्ये की कस्टमरचं जेव्हा आम्ही ग्राहकाला ॲड्रेस करतो ना, काही कारणास्तव त्यांची ऑर्डर क्लोज नाही झाली, आय मीन टू से त्यांना योग्य तो माल त्या ठिकाणी नाही मिळाला, व्हरायटी नाही मिळाला, तर ग्राहकाचा एक फीडबॅक घेतोय प्रॉपर आम्ही. आणि तो फीडबॅक फार स्ट्रॉंग आहे, ज्याला आम्ही काही विशिष्ट ॲपची हेल्प घेतोय. त्या कॅटेगरीमध्ये ग्राहकाला आवडलेल्या वस्तूचा नमुनाचा फोटो, त्याची अपेक्षित गोष्टीचं वजन आणि किती दिवसात त्याला ती गोष्ट पाहिजे होती, तो 3 दिवस देईल का आम्हाला, 4 दिवस देईल का. जर ती अवेलेबल करता आली आम्हाला व्हरायटी ऑफ द डिझाईन्स, तर आम्ही मागवून देतो त्यांना. किंवा पुढच्या फीडबॅकसाठी, पुढच्या बाईंग पॅटर्नसाठी जर ती गोष्ट आपण आमच्या परचेस टीमपर्यंत पोहोचवली, तर ते परचेस करताना ही गोष्ट नक्की लक्षात घेतात की आता पॅटर्न काय चालू आहे. शिवाय आम्ही आपल्या शोरूममध्ये, आमच्या क्लायंटच्या शोरूममध्ये कॉलेज गोईंग गर्ल्सला
दर 2 ते 3 महिन्यांनंतर इन्व्हाइट करत असतो ओके. टू गेट देअर रिअल टाइम फीडबॅक करेक्ट. की त्यांना काय आवडतंय. शेवटी कसं आहे की तीच लोक आहेत जी ट्रेंड सेट करतात करेक्ट. आणि आम्हाला वस्तू विकायसाठी आणायच्या आहेत, ठेवण्याकरिता नव्हे. नक्कीच. माझं माझ्या ग्राहकांना, क्लायंट्सला एकच सांगणं असतं की विदिन 3 to 6 वीक्स आयटम आउट झाला पाहिजे. नक्कीच. त्याला म्हणतो आम्ही ज्वेलरी. जो आयटम पडून आहे 6 महिने, 8 महिने, 1.5 वर्ष, 2 वर्ष, दॅट इज नॉट ज्वेलरी टू मी. ट्रेंड गेलाय त्याचा. Correct. आणि वन्स यू सी दोज डिझाईन्स एव्हरी टाइम, विक्री करणारा पण वैतागतो की किती वेळा हे नेकलेस दाखव, विकला जात नाही. सो नॉट ओनली की ग्राहकाला काय पाहिजे, बट ऑल्सो त्यांचा फीडबॅक महत्वाचा आहे. बऱ्याचदा ग्राहक मांडत नाही ही प्रतिक्रिया की त्याला डिझाईन कशी पाहिजे होती. आम्ही त्याला उद्युक्त करायला लावतो की सर काय अडचण आहे सांगा आम्हाला. कारण की जर आज आम्ही तो विषय ऍड्रेस नाही करू दिला आमच्या सेल्स पर्सनला, तर ग्राहक परत येणार नाही माझ्याकडे. Correct. म्हणजे आय म्हणतो त्या ज्वेलरकडे माझ्यावर. बरोबर. असं. की तुमच्या क्लायंटकडे. हा. कारण हे खूप महत्वाचं मला वाटतं फीडबॅकचं सेक्शन. कारण मी बघितलंय किंवा मी अनुभवलं सुद्धा. हा. आज सुद्धा मोठे मोठे ब्रँड्स आहेत, ते तुम्ही खरेदी केल्यानंतर 2 दिवसांनी तुम्हाला फोन करून विचारतात की तुमच्या Yes. खरेदीचा अनुभव कसा होता Yes. आणि काही हिकअप्स झालेत का किंवा काही गोष्टी मनासारख्या नाही घडल्यात का, आणि ते जाणून घेतात. म्हणजे तो पण एक कुठेतरी त्यांचं सेक्शन आहे इम्प्रुव्हमेंटचं. नक्कीच. आता सध्यामध्ये स्थिती आहे की प्रत्येकाला चहाची टपरी टाकायची, ह्या बिझनेसची सगळीकडे चर्चा होते. बरोबर? येस येस. नक्कीच. पण ती चर्चा कोणामध्ये होती, त्याच्याकडे एक 50-60 हजार, 1 लाख रुपये सेव्हिंग आहे. ओके. पण नक्कीच समाजामध्ये असेही लोक असतात ज्यांच्याकडे याच्यापेक्षा जास्त लिक्विड कॅश असेल, आहेत, कोटी आहेत. किंवा मे बी सम करोड्स मध्ये ज्याची अमाऊंट. ऑब्विस. आणि त्या लोकांना जर ज्वेलरी बिझनेस मध्ये यायचं किंवा आता ज्या सहकारी संस्था असतात किंवा आपण म्हणूया ज्या पतसंस्था असतात, त्यांना पण कुठेतरी असं वाटतं की आपलं पण एखादी पिढी असावी की आपण त्या क्षेत्रात उतरावं, दागिन्यांच्या क्षेत्रामध्ये. मग त्या लोकांना कसं ऍड्रेस कराल तुम्ही? प्रश्न अतिशय छान आहे आणि या गोष्टी आम्ही करतो पण आहोत ऑलरेडी. नॉट फ्रॉम नाव बट सिन्स लॉकडाऊन जसा झाला आहे तसं आम्ही गोष्टी करायला घेतल्या आहेत. जसे आमचे क्लायंट आहेत धुळ्यामध्ये, त्यांचे जावई बापू असतात, त्यांचं क्लॉथिंगचं काम होतं आणि आता पण आहे. पण लॉकडाऊनमध्ये त्यांनी जो फीडबॅक हे घेतला ना, सेटबॅक मिळाला त्यांना वाटलं की ज्वेलरीत काही करता येईल का आम्हाला. आमचं सेशन सोपं होतं की ज्वेलरीमध्ये जेवढं चॅलेंज आहे त्यापेक्षा 10 पट चॅलेंज क्लॉथिंगमध्ये आहे. जसे येस, कुठले प्लीज सांगाल? लेट मी टेल यू व्हेरी क्लिअरली. व्हेन लॉकडाऊन हॅपन, इट वॉज इन 2020 मार्च. ओके. तेव्हा सोन्याचा भाव होता 40,500. बरोबर. आता ह्या क्षणी आपण पॉडकास्ट करतोय, आपण जॅन 2025 मध्ये बसलेलो आहोत, फर्स्ट वीक आहे. आज भाव आहे 79,000, 79. करेक्ट. दुप्पट झालाय भाव. जवळ. हो. जर त्या काळी त्यांनी लावला पैसा, किती लावला मी सांगू शकणार नाही ते. हा, नक्कीच. हा? जर त्यांनी त्या वेळेला 8.5 CR लावले असतील फक्त मेटलवरती, दागिन्यांवरती, हम्म. तर आज त्याची व्हॅल्यू बघा किती झाली. हेच जर त्यांनी क्लॉथिंग मध्ये लावले असते तर. माझं म्हणणं काय आहे की ज्वेलरी व्यवसाय ज्याला पण करायचा आहे ना, त्यांनी फक्त 2 गोष्टी बघितल्या पाहिजे की आपल्याला ब्रँड इस्टॅब्लिश करायचा आहे का आणि कॉर्पोरेट लेवलचं काम करायचं आहे का. जर हे 2 होकार असतील तर त्यांना कुठलाही स्टाफ धोका देऊ शकणार नाही, शिवाय बिझनेस फ्लोरिश होईल. कारण त्या गावामध्ये त्यांनी वर्षानुवर्ष नाव जपलं त्यांचं ना. Correct. त्यांनी फक्त आम्हाला सांगावं की दिस इज आवर नेम्स आणि ह्या प्रकारे आम्हाला व्यवसाय पुढे न्यायचा आहे, आम्ही बसलोय संचालन करण्यासाठी पुढच्या गोष्टींचं. जसं आता तुम्ही मगाशी काही चॅलेंजेस सांगितले किंवा बोलात की क्लोथिंग ब्रँड मध्ये चॅलेंजेस, तर मला पण एक कस्टमर म्हणून हे जाणून घ्यायला आवडेल की गोल्ड बिझनेस वाल्यासाठी काय चॅलेंजेस असतात. कारण माझ्यासारख्या माणसाला तर अरे काय मोठं शॉप आहे, गोल्डच विकतात, त्यांना काय असणार आहे, तर नेमके काय चॅलेंजेस येतात त्यांना? चॅलेंजेस मुळात तर बऱ्याच सराफांना आजकाल एक चॅलेंज भेडसावतंय, ते म्हणजे चांगली मॅनपॉवर नाही. ओके. म्हणजे काम राहिलं त्यांचं साईडला, मुख्य व्यवसायाचा विचारसरणीचा जर कधी पॅटर्न बघितला आपण, तर ते काम त्यांच्या मनात येतच नाही की धंदा कसा होईल, काय होईल. टीम नाही त्यांच्याकडे, जो एक चुटकीसरशी पॉइंट आउट होईल जर त्यांनी आमच्यासारख्यांची हेल्प घेतली तर. जे चॅलेंज त्यांच्यासाठी आहे पण त्यांना ते जाणवत नाही, ते असं पण आहे एक की जे मोठमोठे ब्रँड शहरात येत आहेत ना, यांना असं वाटते की हे काही टिकणार नाही तिथे. स्थिती उलटी आहे. जर हे बदलले नाही तर ते ब्रँड टिकून राहतील त्या ठिकाणी. अजून एक चॅलेंज आहे, जो स्टॉक ते आणतात, ज्या व्हरायटीज ते आणतात, तेच आहे सगळं. ओके. चेंज त्यामध्ये काही नाही.
त्यांनी अशी कुठलीही गोष्ट करायचा प्रयत्न नाही केलाय की हा माल जर विकला जात नाही तर त्यासाठी वेगळं काही केलं पाहिजे का आपण. सो डेड स्टॉक हे एक मोठं चॅलेंज त्यांच्यासाठी आहे. आणि सोन्यामध्ये काय आहे की जर दागिना तयार करून आणलाय आपण तर त्याला विकल्याशिवाय पर्याय नाहीये. कारण की जर तुम्ही ते नाही केलं तर वस्तू जुनाट असणार आहे, कोणी खरेदी करणार नाही त्याला. तर डेड स्टॉक इज अ बिगर चॅलेंज. आणि देन स्टाफचं चॅलेंज आहे आणि देन मग कॉम्पिटिशन चॅलेंज आहे. हा, कॉम्पिटिशन तर नेव्हर एंडिंग आहे I guess. आणि आम्ही तर सांगतो की तुम्ही जेव्हा दागिना निवडून आणतायत ना तेव्हा हे कस्टमर फीडबॅक सिस्टमचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे. ग्राहकाला काय पाहिजे, कारण तुमच्या मनातील आवडलेली वस्तू ग्राहकाला आवडेल असं अजिबात नाही. आणि व्यापारी अजून काय करतोय, विशिष्ट मार्केट त्याचे फिक्स्ड आहेत, वेंडर फिक्स्ड आहेत, तो तिथेच जातो, तिथून खरेदी करतो परत येतो. आमचं सजेशन आहे की तुमचे जरी वेंडर फिक्स असतील तर ऍटलिस्ट 15% व्हरायटी तरी तुम्ही वेगळी आणली पाहिजे, जेणेकरून ग्राहकाला काहीतरी वेगळं बघायला मिळेल. पण आता पुन्हा एक प्रश्न येतो की वित्तीय धोरण म्हणजे तुमचं फायनान्स प्लॅनिंग सपोज आपण म्हणाल, एक गोल्ड कन्सल्टंट म्हणून तुम्ही ते कसं सजेस्ट करता त्या व्यक्तींना पर्टिक्युलरली? आमचं स्ट्रिक्ट त्यांना एक सजेशन असतं आणि आम्ही ते पाळून घेतो, त्याचं पालन करून घेतो. ते म्हणजे जर ग्राहकाने एखादी भिशी लावली ओके, तर जर त्याचा कालावधी 11 महिने असेल, 12 महिने असेल, ॲज पर नॉर्म्स जो काय आहे तो असेल, तर त्या कालावधीच्या पद्धतीमध्येच आपण त्याला कॉल केले पाहिजे, अपडेट पाठवले पाहिजे की इतके हप्ते झालेत, इतके बाकी आहेत, या तारखेला तुम्ही दागिना येऊन घेऊन जाऊ शकतात. हे का सांगायला लावतो आम्ही त्यांना, की त्यांना याचं भान असावं की हा जो भिशी नामक पैसा आपल्याकडे आलेला आहे ही ग्राहकाची ऑर्डरच आहे. इट्स अ प्री ऑर्डर सेल काइंड ऑफ थिंग, ज्याच्यामध्ये आपण दर महिन्याला पैसे घेत असतो आणि एक दागिना त्यांना बनवून द्यायचं प्रॉमिस करत असतो. दॅट इज अ भिशी टू मी. ठीक आहे, तर ही ऑर्डरची वस्तू ग्राहकाला द्यायची आपल्याला. बरेचसे व्यापारी काय करतात, पैसा आला भिशीचा, जमीन घे, ॲसेट्स खरेदी कर, गाडी खरेदी कर, आणि जेव्हा वेळ येते त्या भिशीच्या कम्प्लिशनची तेव्हा स्टॉक नसतो त्यांच्याकडे जो पुरता पाहिजे तो. जसे एखाद्या माणसाने भिशी लावली आहे, त्याला माहिती आहे त्या कन्येचा साखरपुडा आहे पुढच्या वर्षी विशिष्ट तारखेला विशिष्ट महिन्यामध्ये, तर ते त्यावेळेला येतात दागिना घ्यायला की द्या आम्हाला. वित्तीय धोरण, आता हे धोरण वित्तीय जर असेल ना तर हे व्यक्तीपर्यंत बदलत नाही गेलं पाहिजे. नक्कीच. इट शुड बी लाईक दॅट. जसे आमच्या सराफांना, आमच्या ज्वेलर्स बांधवांना, भगिनींना सांगणं असतं आमचं, आणि हे आम्ही पाळून घेतो त्यांच्याकडून या गोष्टी काटेकोरपणे, की एक क्लायंट जेव्हा भिशी स्वरूपात अथवा ॲडव्हान्स स्वरूपात काही पैसे आपल्याकडे जमा करतोय ना, तर तो पैसा त्याने आपल्याला आपल्या बिझनेस करिता दिलाय आणि त्या बदल्यात त्याला वस्तू पाहिजे. ह्या पलीकडे वेगळं काहीच नाहीये. तर त्या पैशाचा विनियोग मेटलमध्येच झाला पाहिजे, म्हणजे दागिने खरेदीमध्ये, डायमंड परचेसमध्ये, स्पेसिफिकली माल खरेदीमध्ये झाला पाहिजे. त्या पैशांनी तुम्ही जागा घेऊ नका, गाड्या घेऊ नका, बंगले बांधू नका, मुलांचे मुलींच्या लग्नात खर्च करू नका. तो पैसा ग्राहकाचा आहे, त्या पैशातून काही विशिष्ट पर्सेंटेज तुमचा प्रॉफिट आहे. नक्कीच. जेव्हा त्याचं बिल क्लोज होईल, बिल बनवेल तो, त्या प्रॉफिटचं तुम्हाला काय करायचं इट्स अप टू यू. पण जर तुमचा विश्वासार्हता तुम्हाला टिकून ठेवायची असेल तर तुम्ही त्या ग्राहकाचा पैसा धंद्यातच लावला पाहिजे. साध्या भाषेत सांगायचं तर पैसा कस्टमरने दिया, धंदे केले, धंदे में लगाओ. ओके. कारण तो ग्राहक जर त्याला वेळेवरती वस्तू नाही मिळाली ना, बाहेर जाऊन आपल्या बाबतीमध्ये काय सांगणार आहे हे आपल्याला पूर्णपणे समजतंय की तो चुकीचंच सांगेल की इकडे आलो, माझी ऑर्डर 22 तारखेची होती, आज 1 हप्ता झालाय, यांची वस्तू मला मिळाली नाही, माझा साखरपुडा 2 दिवसांनी. मग कसं काय ब्रँड पुढे जाईल? सिंपल धोरण आहे, पैसा कस्टमरने दिलाय दागिने खरेदीसाठी, आपण दागिने आणले पाहिजे आणि गुंतवणूक सोन्यातच केली पाहिजे. आणि बरेचसे ब्रँड जे कोलॅप्स होत आहेत कारण हीच आहेत. नक्कीच. कारण जसं तुम्ही म्हणालात तर पहिल्या मोठ्या ब्रँड्सनी ह्या स्कीम आणल्या आणि आता गल्ली गल्लीतले सोनं सुद्धा ह्या स्कीम रन करतायत. पण गल्ली गल्लीतल्या सोनारांचा आपल्याला डेटा नाहीये, पण जसं मोठ्या ब्रँडचा डेटा आहे की ॲटलिस्ट ते समहाव किंवा सम पर्सेंटेजमध्ये आपण 80-90% सक्सेसफुल झाले. पण जर गल्ली गल्लीतले जसं तुम्ही म्हणता सोनार किंवा त्या एरियामधले सोनारांनी जर ते पैसे वेगळीकडे गुंतवले तर ते सक्सेसफुल नाही होणार आणि त्यांचा ब्रँड नक्कीच ढासळणार आहे. पण आता ज्यावेळेस ब्रँड बिल्डिंग आपण असं म्हणतो तर त्याचा कुठल्या आस्पेक्टला त्यांनी लक्ष घातलं पाहिजे सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं? ब्रँड बिल्डिंग मध्ये सर्वात पहिला आणि ॲटमोस्ट ॲस्पेक्ट जो त्यांनी बघायला पाहिजे तो म्हणजे ते काय सांगतायत ग्राहकाला. ओके.
त्यांचं प्रॉमिस हे फक्त एक स्टेटमेंट नाही आहे, ओके इट्स अ मेसेज टू पीपल. ओके जे बाकीचे जे ग्राहक आहेत ना त्यांच्याकरिता तो मेसेज आहे. आणि जर त्यांनी तो मेसेज पाळला, त्यांनी दिलेलं वचन पाळलं, तर तो ग्राहक त्यांचा वर्ड ऑफ माउथसाठी पब्लिसिटी करणारा सर्वात मोठा स्रोत असतो. Correct. त्यांना होर्डिंगची आवश्यकता नाही. मग ओके उनके पास जिता जागता होर्डिंग आहे. नक्कीच जसे ग्राहक आहे तो शिक्षक आहे शाळेमध्ये, तो फक्त ते शाळेपुरता मर्यादित नाहीये, तो पालकांना पण रोज भेटतोय, करेक्ट तो दूधवाल्याला पण भेटतोय, तो किराणावाल्याला भेटतोय, आणि तो विश्वासू व्यक्तिमत्व आहे, कॉज ही इज अ टीचर. सो त्या केसमध्ये त्यांनी दिलेला शब्द पाळून दाखवावा आणि ग्राहकाचा त्याच्यावरती फीडबॅक पण घ्यावा आणि तो फीडबॅक लोकांपर्यंत पोहोचवावा. जास्त त्याला किचकट करून जरी गोष्टी मांडल्यात तर ते त्यातून सार हाच निघणार आहे. शेवटी कस्टमर हाच आपला दुवा आहे, तोच पुढे घेऊन जाईल ब्रँडला. ज्यावेळेस आपण कस्टमर दुवा आहे असं बोलतो किंवा कस्टमरवर ज्यावेळेस गोष्ट येऊन थांबते त्यावेळेस मला ॲज अ कस्टमर म्हणून विचारायला लागेल की तुमची पिढी आहे किंवा एक नॉर्मल पिढी आहे ज्याच्याकडे कन्सल्टंट नाही आहे आणि एक विथ कन्सल्टंटवाली पिढी आहे. तर मी कस्टमर म्हणून जाताना मला दोन्हीकडे जर सेम ट्रीटमेंट मिळाली आहे, सगळ्या गोष्टी सेम मिळाल्या, मग सोन्यामध्ये पण काही विशिष्ट गोष्टी सांगतात का? कारण बऱ्याच ठिकाणी प्युरिटी हा एक खूप मोठा कन्सर्न येतो माझ्यासारख्या ग्राहकासाठी. कारण मला जसं तुम्ही मागाशी म्हटलात की मोडल्यानंतर ते लिक्विफाय झालं पाहिजे किंवा मला मोडल्यानंतर ती अमाऊंट मिळाली पाहिजे. मग तुम्ही सल्लागार करताना किंवा कोचिंग करताना त्या गोष्टींवर पण फोकस करता का? गोल्डच्या प्युरिटीवर बेसिकली. सी प्युरिटी हा गाभा आहे. ओके जी बाईंग पॅटर्न जो पण राबवतो कुठला पण कस्टमर जेव्हा असतो खरेदी करतो ना, 4-5 प्रकारचे भाव असतात. ओके 18 कॅरेटचा, 22 कॅरेटचा, 24 कॅरेटचा, 999.9चा, 99.95चा. ओके म्हणजे ज्या शुद्धतेची आपण वस्तू खरेदी करतोय तो भाव आपल्याला लागतो. बरोबर आणि त्या भावाची जी काय फिगर्स आहेत ही सगळी रितसर जीएसटीच्या बिलावरती प्रिंट झाली पाहिजे. ओके आम्ही ते प्रिंट झालेलं बिल ग्राहकाला 1 to 1 पॉईंट टू पॉईंट समजून सांगते सेल्स टीम आमच्या ट्रेनिंग क्लायंटची. देता म्हणजे. येस, ओके त्यासोबत त्या ज्या टर्म्स अँड कंडिशन असतात त्याची पण त्यांना आम्ही आयडिया देतो. ह्या अटी आहेत, जर आपण हिरे खरेदी केले तर ह्या 6 अटी आहेत त्याच्यामध्ये. ओके कारण की तो ग्राहक आम्हाला कायमस्वरूपी कमवायचा आहे, नक्कीच तो गमवायचा नाही. त्यामुळे त्यांना पूर्ण गोष्टी एक्सप्लेन करतो. आणि हे सांगत असताना त्यांना त्या जीएसटीचा बेनिफिट काय आहे, हे बिल त्यांनी का सांभाळलं पाहिजे, ह्या बिलाची प्रती ते झेरॉक्स त्यांनी का काढून ठेवली पाहिजे, किंवा त्यांनी याचा एक फोटो काढून स्वतःला याचा मेल का पाठवून ठेवला पाहिजे. ओके भविष्यामध्ये वस्तू गहाळ झाली तर आपल्याला ते बिल आपल्या हातात नसतं, आपण ऑलरेडी संकटात सापडलेलो आहे, तर त्यावेळेला काय शोधणार ना आपण. मग ते बिल सापडतं तुमच्या डिजिटल डेटामध्ये. जर तक्रार करायची पोलिसांकडे तर बिलाची कॉपी ते मागतात. त्यासाठी आमच्या क्लायंटला मी सांगतो की रितसर व्यवहार करा. ग्राहक वस्तू खरेदी करून नेतोय, त्याला बिलाचा व्हॅल्यू समजून सांगितला पाहिजे आणि ग्राहक ऐकतात. काय झालंय, सोने दागिन्यांवरती 3% जीएसटी लागतो. नक्कीच मग लोक साधा विचार करतात, 10 लाख का बिल बना है, 30,000 मेरा तो माइनस हो गया, उतने मेरे का 5 ग्राम गोल्ड आ जाता. नक्कीच हो आम्ही काय सांगतो, सर ही वस्तू लिक्विफाय करण्यासारखी आहे. आत्ताच नव्हे, तुमची दुसरी तिसरी जनरेशन ही समोर मोडू शकते हे दागिना, गरज पडली त्यांना हा. तर काहीतरी पुरावा असला पाहिजे. जर एवढं मेटल ऐन वेळेला जर तुम्हाला घाई गडबडीमध्ये मोडायची वेळ आली, कोणावरती बाका प्रसंग आला, येऊ नये पण आला, तर ते मोडतील कसं काय. आणि जर मोडायला गेलेत ना, आता ते वाचवतील 30,000 रुपये 10 लाखामागे, तेव्हा ते 90,000चा लॉस करतील. तो लॉस त्यांचा होऊ नये यासाठी या गोष्टी करणं गरजेचं आहे. कुणाचा लग्नाचा बस्ता होतो तर त्यांना बिल ही घेतलंच पाहिजे. नक्कीच त्यांना हे कोणी सांगणार नाही, पण आम्ही जरूर सांगू की देव न करो, पण जर ते लग्न पुढे कंटिन्यू नाही झालं तर मुलीच्या पित्याकडे काय आहे दाखवायला पुरावा म्हणून की आम्ही दागिने दिले त्यांना. हे आणि किती तोळ्याचं दिलेत, किती काय दिलेत खरंच. आणि शेवटी कसं आहे की रिअल सजेशन ग्राहकाला पटतं, फक्त ते समजवलं पाहिजे. आमच्या कुठल्याही क्लायंटकडे कच्च्यामध्ये नंबर 2 असला काही एक प्रकार घडत नाही. ओके 100% जीएसटी एनेबल बिझनेस करायला आम्ही सजेशन देतो. त्याने फायदा काय होतो, ब्रेनवरती एकच ताण असतो, कुठला ग्राहक किती माल खरेदी करतो याचा डेटा कसा संकलित करायचा आणि जास्तीत जास्त माल कसा आणून टाकायचा. ते हा विचार नाही करत कि ये कच्चे में कितना बिका है, पक्के में कितना बिका है. धंधा तो नहीं है, धंधा है कितना बेचना है आज, करेक्ट ये महीने का टारगेट अपना कितना है,
और कितनी ब्रांचेस विद इन 3 years हमको डालनी है. दैट शुड बी द टारगेट. टार्गेटवर आलोच आहे तर मला नक्की विचारायला वाटेल, एखादा माझ्यासारखा पेढीवाला आहे किंवा कुणीही पेढीवाला आहे ज्याच्याकडे तुमच्याकडे किंवा एका दुसऱ्या कन्सल्टंटकडे अप्रोच केला, तर कन्सल्टंट म्हणून तुम्ही डे वाईज गोल पण देता आणि इयर वाईज गोल पण देता, असं काही असतं का? का फक्त तुम्ही प्रोसेस सेट करून देताय, गोल तुमचे तुम्ही ठरवा असं आहे? कारण त्या दोन गोष्टी पण खूप वेगळ्या आहेत मला वाटतं. प्रोसेस दिली आहे आणि गोलच नाही. प्रोसेस आय गेस युजफुल नाही आहे, आणि फक्त गोल दिला आणि प्रोसेस नाही दिली तर काहीच त्याचा युजच नाही असं आहे. छान क्वेश्चन आहे. कोल्हापूर आहे आपलं, अंबाबाईचं. कोल्हापूरच्या पलीकडे एक तालुक्याचं गाव आहे हुपरी, जे फेमस आहे चांदीसाठी. त्याला चांदीची बंडरी म्हणतात महाराष्ट्रामध्ये. ओके. तिकडे एक ब्रँड सोबत काम करतोय आपण, तारा ज्वेलर्स. तारा ज्वेलर्समध्ये पहिल्या 90 डेजमध्ये आमचं टार्गेट होतं की हा ब्रँड ओनरलेस जावा, ऑटो पायलट मोडवरती हा कॉर्पोरेट लेवलला रन व्हावा. हे आमचं 90 डेजचं टार्गेट होतं. आम्ही 55 दिवसात ते अचीव्ह केलंय. ओके. त्याचा बेनिफिट असा झाला की तिथलं संचालक मंडळ जर त्यांना 10 दिवस बाहेरगावी जायचंय तर त्यांना विचार नाही करावा लागत. त्यांना एक विचार नक्की करावा लागतो की कुठे जायचं आहे आपल्याला आणि तिकडे बुकिंग कशी केली पाहिजे आपण, पण शोरूम कसं चालेल, स्टोअर कसं चालेल हा विचार नाही करावा लागत. आता ह्या केसमध्ये त्यांचा मंथली, क्वार्टरली, इयरली गोल सेटअप, मॅनपॉवर कुठल्या टॅलेंटची हायर केली पाहिजे आपण, आणि इन हाऊस कामे काय काय केली पाहिजे, आउटसोर्स काय काय केलं पाहिजे, सगळे पॅरामीटर सेट आहेत. ओके. वेनर यू हॅव फ्री टाइम टू विजिट द कोल्हापूर एरिया, डू विजिट दॅट स्टोअर. आणि तुम्ही त्याचा याची डोळा अनुभव घेऊ शकता. आणि तारा किंवा यासारखे ब्रँड हे पिढ्यानपिढ्या एका बेसिक जो काही पॅटर्न होता कामाचा त्यानेच काम करत आले. म्हणजे ब्रँडचं कौतुक कधी होतं जेव्हा तो ब्रँड संचालकांशिवाय रन होतो. कारण मग संचालक जर फ्री झाले तर ते नक्की मोठं काम परत करतात, दुसरं नवीन वेंचर काढू शकतात. तर ह्या प्रकारच्या गोष्टी केल्या पाहिजे. सो टार्गेट जे आहे ते मंथली, क्वार्टरली आणि इयरली सेट केलं जातं. एक सध्या खूप ट्रेंडमध्ये शब्द असतो कॅक किंवा कस्टमर ॲक्विजिशन, आणि हे प्रत्येक बिझनेसमध्ये चालतं. तर हे गोल्ड बिझनेसमध्ये कसं चालतं सर? कॅक, कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट. Correct. आधी कॅक काय होती सोपं करून सांगतो. प्लीज सर. ज्याला आपण पिढीजात बिझनेस म्हणतो. शेतकरी यायचा बाजारपेठेमध्ये, कधी बियाणं घ्यायचंय, कधी मशीनसाठी ढेप घ्यायची किंवा काही काम आहे त्यांचं, तर त्यांना कमी पडला पैसा, 500 रुपये, 1000 रुपये अथवा 5000 रुपये. त्यांना गो टू प्लेस कोण असायचं? सराफ. ओके. त्या काळात ते त्यांना सावकारच समजायचे, कारण त्या प्रकारचा रिस्पेक्ट होता. त्यांच्या कर्तृत्वातून त्या सराफांनी अर्न केलेला होता आणि अजूनही आहेत. तर तेव्हा कॅक काय असायची, तर यांनी त्या ग्राहकाला, त्यावेळी त्या शेतकऱ्याला, ते त्याला ग्राहक समजायचे आणि आपला माणूस समजायचे, की त्याला 500-1000 देऊन टाकलेत. आणि गॅरंटी असायची, नक्कीच. पूर येऊ, महापूर येऊ अथवा भूकंप येऊ, जर त्याला त्याच्या शेतीचा पैसा आलाय तर पहिलं देणं तो सराफांचं निपटणार. मग तेव्हा कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट काय होती, तर तो ट्रस्ट, नक्कीच. ती एक कलम 1000, 500, 1500, 2000ची त्या काळातली ती ग्राहकावर केलेली गुंतवणूक, पण ती परतावा देऊन जायची. नक्कीच. आता काय आहे, नवीन जनरेशन काउंटरला बसते ना, तर त्यांनी एक ग्राहक जर अर्न करायचा आहे तर समजायला होर्डिंग लावली, रेडिओच्या जिंगल प्ले केल्यात, मार्केटिंग रथ फिरवला, तो मार्केटिंगची टीम फिरवली, तर एक ग्राहक जेव्हा त्यांच्याकडे येतो ना, त्याला स्टार्ट टू एंड प्रॉपर सर्व करणे, दागिने दाखवणे, खऱ्या गोष्टी सांगणे, बिल समजावून देणे, आणि आफ्टर 2-3 days, इवन दो विदिन 48 hours, त्यांना एक कॉलबॅक गेला पाहिजे, ज्याला कस्टमर फीडबॅक सिस्टम म्हणतो आम्ही. करेक्ट. ते CFS रन केलं गेलं पाहिजे, त्यातून ग्राहक अर्न होईल. यासाठी कॅक काय इन्व्हेस्ट करतोय आपण, आधी त्याला ग्रीट करतोय, दागिने दाखवतोय, त्याला कॉल करतोय, दॅट इज कॅक टू मी. आधी काय होतं, आधी ती गुंतवणूक परतावा देईल न देईल असं नसायचं, शाश्वत परतावा होता तो, कारण की त्यांना पर्याय नव्हते दुसरे काही. आणि एकदा त्यांची हेल्प केल्यामुळे आज हे जे जुनी पिढी जी म्हणते ना की आपला जुना ग्राहक आहे, त्यांना तू चेअर का नाही दिली, हे त्यासाठी म्हणतात, कारण की त्या जुन्या ग्राहकाने आजपर्यंत त्या ठिकाणी 30 पेक्षा जास्त नातलगांचे बस्ते घडवून आणलेत. बस्ता म्हणजे काय, लग्नाची खरेदी, ही घडवून आणली त्या माणसाने. जो व्यक्ती 2.5-3 वर्षाचा बिझनेस देऊन गेला त्यांना चांगल्या प्रकारे जर कॅल्क्युलेट केलं तर आपण, तर त्या माणसाला ते सर्व्हिस देऊ इच्छितात. तर लक्ष द्या, तीच कॅक आहे.
तो ग्राहक जर नाही आज आपण व्यवस्थित अटेंड केला, ही नॉट कम बॅक और शील नॉट कम बॅक. अजून एक कन्सर्न आहे माझा म्हणजे सर, की कन्सल्टंट हायर केल्यानंतर पहिला त्यांचा पॉईंट येतो की चेंज द आउटलुक ऑफ स्टोअर. म्हणजे बऱ्याचदा हे बघितलेलं असतं की आपण पण बघतो की ज्वेलरी शॉपचे 1-2-3 वर्षानंतर बऱ्यापैकी चेंजेस करत असतात, ते फर्निचर म्हणा किंवा इंटेरियर म्हणा. आणि हे काम कुठेतरी छोट्या पेढी लेवलवर किंवा ती जिल्हा ठिकाणी किंवा गाव ठिकाणी नाही केलं जात. आणि मग त्याच्यामध्ये पण तुम्ही काही सजेशन देता का, का खरंच ते इतकं इम्पॅक्ट पडतं? तर हे जे आपण आता कम्युनिकेट करतोय ना, काही दिवसानंतर आमचे हे जे काही क्लायंट्स आहेत, जसे विथ ड्यू रिस्पेक्ट ऑफ तारा ज्वेलर्स अँड अदर पीपल, यांचे अभिप्राय येणार आहेत, फीडबॅक येत आहेत लवकरच. त्यामध्ये एक फीडबॅक तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. आपलं पंढरपूर शेजारी एक तालुका आहे मंगळवेढा, ओके. हां. त्या ठिकाणी आमचे अमोलजी रत्नपारखे हे क्लायंट आहेत आमचे. ओके. बिफोर वर्किंग विथ देम इट वॉज अमोल ज्वेलर्स. वी सजेस्ट देम टू चेंज द नेम. मग त्यांनी अमोल रत्नपारखे ज्वेलर्स नाव त्यांचं जे काय आहे ते प्रॉपर ठेवलं. आफ्टर 7 months ऑफ आवर वर्किंग आम्ही त्यांचं शोरूम त्यांना रिनोव्हेट करण्याचा सल्ला दिला. त्यासाठी आम्हाला जी एक आर्किटेक्टची टीम त्यांना अपेक्षित होती तशी टीम पण आम्ही त्यांना सजेस्ट केली. 5-6 लोकांशी ते बोललेत, त्यापैकी त्यांनी एक निवडली त्यातली टीम. आणि विदिन 21 days म्हणजे 22 दिवसामध्ये शोरूम 21-22 दिवसामध्ये तयार झालं, आधीचं पाडून. ओके. आमच्या सोशल मीडियावरती त्याचा डेटा पण आहे पडलेला. लास्ट वीकमध्ये मी त्यांची जी कोर टीम आहे ते आणि माझ्या कोर टीमचे काही सदस्य आहे, वी वेअर इन बँगलोर. त्यामध्ये 5 ते 6 ठिकाणी आम्ही शोरूम बघितले. बँगलोरमध्ये एक स्टोर आहे कॉल्ड मुग्धा. हे सारी शोरूम आहे. वेन यू से मुग्धा, जयनगर, बँगलोर, तुम्हाला एक मंदिराची थीम असलेलं शोरूम मिळेल. ओके. ओके. अशा प्रकारचे 8 ते 10 आउटलेट तिकडे बघितले त्यांच्या टीमने, माझ्या कोर टीमने. आणि आता त्यांच्या जे रिनोव्हेट जे शोरूम केलं होतं लास्ट इयरला, त्याच्या समोर एक जागा घेतली त्यांनी, तिकडे नवीन शोरूम येते त्यांचं. सो विदिन स्पॅन ऑफ 710 days, 710 दिवसांच्या स्पॅनमध्ये त्यांचं एक रिनोव्हेट केलेलं शोरूमच्या समोर मोठं शोरूम येतंय. त्याचा प्लॅन जेव्हा आम्ही त्यांचं काम घेतलं तेव्हा त्यांचा 3 years प्लॅनमध्ये ती गोष्ट नमूद केलेली आहे की अशी ग्रोथ असणार आहे आपल्या ब्रँडची. ओके. मी हे यासाठी सांगतोय, इंटेरियर, एक्सटेरियर, सेल्स आणि परचेस हे सगळं एकाच कामाच्या सर्व बाजू आहेत, परंतु मार्केटचं पोटेन्शियल बघून सजेशन दिली गेली पाहिजे. करेक्ट. नॉट नेसेसरी की प्रत्येक गावात ही करण्याची गरज आहे, पण ब्रँडचं पोटेन्शियल समजून घेतलं पाहिजे. म्हणून आम्ही अमोल ज्वेलर्सचं अमोल रत्नपारखे ज्वेलर्स नाव केलं. नावाचा एक व्हॅल्यू असतो, आडनावाचा एक व्हॅल्यू असतो, त्या ओळखी असतात. याची स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करण्याच्या आधी तिथला अभ्यास केला गेला पाहिजे. थोडंसं वेगळं विचारायचं तुम्हाला, बरं. जर लाडक्या बहिणीचे पैसे येत आहेत, ओके. लाडक्या बहिणींनी सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करावं का? हा प्रश्न याच्यासाठी की आता सगळ्यांना तर येत आहेत पैसे 21,000, पण त्याच्यात कशी इन्व्हेस्टमेंट करावी किंवा काय करावं हे कळत नाहीये. कुठेतरी एक मन सांगते की सोनं पण घ्या आणि एक मन सांगते दुसरं पण घ्या, ज्यांच्याकडे गोष्टी आहेत. अत्यंत चांगला प्रश्न आहे आणि लाडक्या बहिणींच्या कामाचं तुम्हाला बहिणींना उत्तर देऊ शकतो मी किंवा देऊ इच्छितो. 2025 मध्ये त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे येत आहेत. नक्कीच. असं समजूया महिन्याला त्यांना 2500 येत असतील. ठीक आहे. जर आज त्यांनी प्रत्येक आलेल्या हप्त्याचा जर कधी दागिना खरेदी न करता चोख सोनं म्हणजे 24 कॅरेट जरी खरेदी केलं, कारण की प्रश्न लाडक्या बहिणीशी निगडीत आहे. ठीक आहे. आवक मर्यादित आहे त्यांचीवाली, तर 2500 रुपये प्रति महिना जरी त्यांना पैसा येतोय ना, आज जर ते 2500 रुपयाचं सोनं खरेदी करतील, चोख सोनं, तुकडा असेल, वेडणी असेल, पिढाची अंगठी असेल, तर हे सरकार, जे कुठलं सरकार सत्तेमध्ये असेल पुढच्या निवडणुकांपर्यंत, त्या 2500चे त्यांचे कमीत कमी 6.5-7 तरी झालेले असतील. दुप्पटपेक्षा जास्त 100% झालेले असतील, कारण सोन्याचा ग्राफच तसा आहे. मग पुढच्या पंचवार्षिक नंतर हे लाडके भाऊ थांबतील लाड करण्यासाठी अथवा नाही थांबणार हे मी सांगू शकत नाही, पण लाडक्या बहिणींचा हक्काचा पैसा दुप्पट अथवा त्यापेक्षा जास्त झालेला असेल. अगेन हे मी सांगतोय, जो काय ग्राफ रिपोर्ट आहे सोन्या दागिन्यांचा त्यानुसारच सांगतोय मी, आणि तो डेटा चढताच आहे, उतरता अजिबात नाहीये. तर भाऊ असेल नसेल खुर्चीमध्ये, बहिणीकडे दागिना नक्की असेल मोठ्या प्रमाणामध्ये. आता त्याचबरोबर एक आता सगळ्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला रॉ फॉर्म मध्ये सोनं करता येतं, म्हणजे फार 200 रुपयापासून ते लिमिटलेस अमाऊंट पर्यंत तुम्हाला सोनं खरेदी करता येतं. बिस्किट्स खरेदी करण्यापेक्षा तसं ते स्टॉक फॉर्म मध्ये सोनं खरेदी करता येतं. मग ते खरेदी करणं कितपत योग्य आहे आणि त्याचे काय म्हणजे उपभोग किंवा प्रोज आणि कॉन्स काय आहेत बेसिकली? त्याचे प्रोज जास्त आहेत कम्पेअर टू कॉन्स. आणि प्रोज मी अशा अनुषंगाने म्हणतोय की फॉर एक्झाम्पल
माझा एक मित्र आहे, तो दादरला असतो, समजा दादरचा आहे तो, आणि ह्या क्षणाला तो सेटल्ड आहे पुणे शहरामध्ये. मुंबईला तर जाण्याने तेवढं कमी कमी असतं, जात नाही जास्त वेळा. पण तिथल्या एका सराफाशी तो निगडीत आहे, त्याची फॅमिली. Correct. पण आता पूर्ण कुटुंब पुण्यात शिफ्ट झाल्यामुळे त्यांना खरेदी करायला जाणं तसं होत नाही. तर त्या सराफाकडे जर त्यांचा एक ॲप असेल, ज्या ॲपवरती हा मित्र डायरेक्ट बाय करू शकतो, खरेदी करू शकतो. त्या सराफाचं नाव सर्च केलं त्याला दिसतंय आता ताबडतोब. तर अशा ॲपद्वारे व्हर्च्युअल ज्वेलरी घेता येते आपल्याला, घेता पण येते आणि विकता पण येते. इतकं सोपं काम आहे ते. आणि यासाठी व्हॅल्युएबल सराफांनी गोष्टी केल्या आहेत. इव्हन तो माझ्या प्रत्येक क्लायंटकडे ही ॲप उपलब्ध आहे. त्याने फायदा काय होतो, ग्राहक तुटत नाही. ग्राहकाने भिशी लावली त्याला रिमाइंडर जातं. म्हणजे एकूण एक काय बेनिफिट काय, कस्टमर कम्प्लिटली आपल्या टचमध्ये. कस्टमर डेटा आपण एड करू शकतो, हप्ता किती दिवस लेट झालाय, किंवा यांचा भिशीचा जो काही इन्स्टॉलमेंट आहे तो भरण्याचा पॅटर्न काय आहे, पहिल्या 7 तारखेला त्यांचा इन्स्टॉलमेंट येतं का आपल्याकडे, तर त्यानुसार त्यांना पुशअप मेसेज पण जात असतात. सो आय सजेस्ट की खरेदी करताना प्रोज एवढेच असतात जास्त प्रमाणामध्ये, की त्या ओळखीच्या माणसाकडून त्या ॲपद्वारे घेतलं गेलं पाहिजे. कारण नंतर ॲप सपोर्ट भेटणं जेव्हा बंद होईल, किंवा ज्या प्लॅटफॉर्मद्वारे आपण बाय केलंय ते दिसणार नाही तुम्हाला इंडेक्समध्ये इंटरनेटच्या, तर मग काय कराल तुम्ही? दे शुड बी अ गो टू प्लेस टू यू फॉर यू. आता जाता जाता मला एक अंदरवाला क्वेश्चन विचारायचा असेल बरं. तुम्हाला. अंदरवाला. हा, जेणेकरून आपण बघतो आता गोल्ड शॉप सगळे मोठ्या ब्रँडचे किंवा साध्या ब्रँडचे एक तर खूप असे लाइटिंग मध्ये चकाकत असतात, खूप छान हॉस्पिटॅलिटी दिली जाते, नाईस. आणि बऱ्यापैकी गोल्डचे रेट ग्लोबली सगळीकडे सेम असतात. तर त्यांना तो प्रॉफिट मार्जिन कसा येतो? एक प्रत्येक कस्टमरला पडलेला माझ्या मते हा प्रश्न असेल की त्यांचा बिझनेसमध्ये तो प्रॉफिट मार्जिन कसा आहे? तेवढी छान हॉस्पिटॅलिटी, चहा पाणी ऑफर करतायत, कॉफी ऑफर करतात तुम्हाला, प्लस एवढी सगळी लाईटची झगमग असते, ते सगळं असतं. मग तो प्रॉफिट मार्जिन कुठून काढतात किंवा कुठून निघतो बेसिकली? प्रश्न छान आहे, आणि आमच्या ग्राहकाकडे हे सगळं तुम्हाला मिळेल. ठीक आहे, आपण नक्की जा. ठीक आहे. हा, ओके. प्रॉफिट मार्जिन कसा सेट होतो? त्या एरियातला कस्टमरचा जो काय ग्राफ आहे, त्यांची बाय करण्याची क्षमता, त्यानंतर त्यांना कुठल्या व्हरायटीजमध्ये रस आहे, किती मजुरी देण्याची तिथली पर कॅपिटा इन्कम त्यांच्याकडे आहे, कस्टमरची तिकीट साईज काय आहे बाईंगची, त्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मग तिथे ज्वेलरी आणली जाते आणि मग ती विकली जाते. त्या एरियानुसार तिथे स्टाफ पण तसा हायर करतो आम्ही. त्या ठिकाणी सीईओ ठेवायचा आहे की मॅनेजरला बसवायचं आहे, की कोर टीमचा एक सदस्य काउंटरला उभा करून ठेवायचं साईडला. तिथे जेवढी पण टीम असणार आहे त्यामध्ये हाय एज्युकेटेड लोक किती असतील, या बारीक बारीक गोष्टींचा विचार केला जातो. त्या ठिकाणी व्हॅले पार्किंग द्यायची का आपल्याला? जर तुम्ही ओलोमध्ये येत आहेत, XC60 घेऊन येत आहेत आणि तुम्ही मला व्हॅले पार्किंगसाठी माझ्या व्यक्तीला चावी दिली, तर तुम्ही 4.5-6 लाखाचं बिल करणार तिथे. मिनिमम तिकीट साईज तुमचे 2 ते 2.5 ते 3 लाख आहे. दॅट इज द डेटा वी आर हॅव्हिंग इन आवर स्टोर्स. त्या प्रकारे ग्राहकाला ऍड्रेस केलं जातं. कस्टमर आल्यापासून, म्हणजे कॉल ओपनिंग आम्ही त्याला म्हणतो, ते कॉल क्लोजिंग पर्यंत एक बेसिक एटिकेट्स पॅटर्न जे आहेत आमचे ते आम्ही राबवून घेतो. त्याचा फायदा असा असतो, तो ग्राहक बाय तर करतोच, पण त्याचा एक फीडबॅक देऊन जातो. काही रेफरल नंबर देऊन जातो आम्हाला की इज माय फ्रेंड, कॉल टू हिम, आणि त्याला माझं नाव सांगा तुम्ही, मी सजेस्ट केलं त्याचं नाव असं. याने ऍक्च्युअल कस्टमर जी ॲक्विजिशन आहे ती कॉस्ट आमची वाचते तिथे. भावना पोहोचल्या असतील तुम्हाला माझ्या. आणि हे अतिशय योग्य कॉन्सेप्ट आहे ही. यामध्ये ग्राहकाचा फायदाच फायदा आहे. कुणीतरी त्याला ऍड्रेस केलं पाहिजे, कारण प्रत्येक व्यक्ती 5 किलोमीटर 10 किलोमीटर लांब जाऊन खरेदी करू इच्छित नाही. नक्कीच. खूप खूप धन्यवाद तुमचं, तुम्ही इथे आलात आणि आमच्यासोबत बऱ्याचशा ज्वेलरी बिझनेस मधल्या गोष्टी शेअर केल्यात. कारण आमच्यासाठी बघताना तो एक फक्त चकाकीचा व्यवसाय आहे किंवा फक्त कधी काणी जाऊन घ्यायचं, वर्षातून एखाद दिवशी जाऊन सोनं खरेदी करणं आहे. पण त्याच्यामध्ये पण इतके बारकावे चेक करावे लागतात आणि इतक्या गोष्टी असतात. कारण आपल्यासाठी काय असं सोनं म्हणजे अरे सोनं आहे आणि मग ते तर सगळंच व्यवस्थित असणं असं असतं. पण तुम्ही त्या व्यवसायामागचे जे काही गुपितं आहेत किंवा तो व्यवसाय ऍक्च्युअली कसा रन होतो आणि ॲज अ कन्सल्टंट कोच म्हणून तुमचे काय इनपुट्स आहेत ते सांगितलं, तर खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. त्याचबरोबर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि याच सारखे तुम्हालाही अजून कुठल्या व्यवसायातली गुपितं जाणून घ्यायची आहेत किंवा कुठले व्यवसाय कसे रन होतात हे जाणून घ्यायचं असेल तर ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका यार, तुम्ही तेच विसरता, सगळं करता आणि सबस्क्राईब नाही करत, तर ते लाल बटन दाबायचं आहे. थँक्यू.